हॅलो फ्रेंड, कसे आहात? तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आवाज माझा आहे, पण व्हिडिओ शूट जो करते ते परी आहे. परी आणि परीचे बापा गेले होते फिश आणायला भाजीसाठी. परी खूप दिवस झालं फिश काही केला नव्हता. माझी तब्येत तर काही ठीक नव्हती, पण ती बोलली मम्मा आज आपण फिशच करूया. तर मी बोलले ठीक आहे. मग ती म्हणली मी माझ्या आवडीचा फिश घेऊन येते, मी बाबांच्या बरोबर जाते. तर मी बोलले ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती किती वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. रेट पण बघताय. तिनं फिश घेतला आणि त्याच्यानंतर ती घरी यायला निघाली. त्याच्यानंतर मला पुन्हा अचानक आठवलं, अरे बापरे, माझे 2 मेडिसिन भेटले नव्हते, ते पण आपण आणायला सांगायला पाहिजे. मग तिला मी पुन्हा कॉल केला. तिला सांगितलं येताना पुन्हा तू मेडिकलमधून माझी मेडिसिन घेऊन येतानाच. तर हे बघा पुण्यामधले ट्रॅफिक. 1-2 मिनटाच्या अंतरावरती घर होतं, पण तरीही एवढं ट्रॅफिक होतं, बापरे. आणि गाड्या बघा किती सुसाट वेगाने चालल्यात. सिटीमध्ये एवढ्या फास्टमध्ये गाडी चालवली पाहिजे का, तुम्ही सांगा बरं. मला तर असं वाटते तसं नवले ब्रिजला थोडं स्पीड लिमिट दिलं आहे, तसंच सिटीतल्या रोडला पण दिलं पाहिजे. इथं मेडिकलमधून तिने माझे औषध घेतली आणि त्याचबरोबर तिला कॅडबरीही घेतली. त्याच्यानंतर पुन्हा भाजीही आणायची होती घरी. येताना ती भाजी वगैरे पण घेऊन आली, कोथिंबीर. याच्यानंतर मी ते दोघं येईपर्यंत आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं. तब्येत बिलकुल ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी काय केलं, फिशला अगोदर आपण जे हळद, मीठ, लिंबू वगैरे लावून असं थोडंसं चोळून वगैरे ठेवतो मॅरिनेट व्हायला. पण मी ह्यावेळेस तसं काहीच ठेवलं नाही. अगदी सिंपल साध्या पद्धतीने भाजी करायला घेतलेली. कारण असं तब्येत ठीक नसल्यानंतर कसं होतं, ते आपला मूड पण हे होतं जरा. मग म्हणलं नाही नकोच, चला आज एकदम तिला तर खायची होती आणि थोडंसं ताप पण वाढत होता. मग मी काय केलं, एकदम अगदी सिंपल पद्धतीनं करायचं ठरवलं. आणि तिला ॲक्च्युली ह्याची फ्राय म्हणजे अशी सुक्की भाजीच आवडते. तर जो कोणी रस्सा वगैरे करी वगैरे करतो, ते फिश करी वगैरे, तर तिला तशी काही भाजी आवडतच नाही. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली. तेल तर चांगलं तापलेलं. त्याच्यानंतर मध्ये आलं, लसूण आणि खोबऱ्याचं जे मिक्स असं वाटण केलेलं तेही टाकलं. ते एकसारखं छानपैकी हलवून असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली ती म्हणजे थोडीशी हळद. तेही पूर्णपणे मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकले चवीनुसार आपलं मीठ. हे सर्व टाकल्यानंतर आणि हे सर्व बरोबर बरं का, हे सर्व ना एकदम कमी गॅसवर हे करायचं, भाजून घ्यायचं. कारण काय होतं, फुल गॅस केला, कारण ह्याच्यातले मसाले ऑलरेडी सगळे कोथिंबीर, लसूण, खोबरं हे कसं आहे पूर्ण बारीक केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर हाय फ्लेमवर तर करायला गेला तर ते सगळं करपून जाणार. एकदम कमी गॅसवर ते करून घ्यायचं. इथं पूर्ण फिश आपण धुतलेले. तर मी चेक करत होते परीने सर्व फिश धुतलेले, कुठे काय राहिलेलं आहे का. कारण कसं होतं, मुलांकडून घाईत होऊन जातं. तर सेम तसंच झालं. मला एक फिश बघा, एक पीस सापडलेला, हां, की त्याच्यामध्ये तो व्यवस्थित क्लीन झाला नव्हता, कट. मध्ये मी पुन्हा व्यवस्थित त्याला धुतला. पुन्हा सर्व फिश थोडे धुवून काढले पाण्यातून. बेसिंगचे तर नळाला पूर्ण धुवून घेतले स्वच्छ आणि त्याच्यानंतर त्याची भाजी करायला घेतली. कसं मुलं ट्राय करतात, त्यांच्याकडून होऊन जातं. जेव्हा मुलं एखादी गोष्ट करतात तेव्हा पुन्हा एकदा आपण चेक केलं पाहिजे. कारण कसं होतं, त्यांना आवड असते ती गोष्ट करण्याची, पण ते आपल्यासारखं परफेक्टच करतील असं नाही. ते एक आपलं छंद म्हणून नाही का त्यांचा, ते आपल्याला, किंवा त्यांचा एक मूड असतो काहीतरी आपण मम्माला हेल्प करूया, विशेषतः मुली. मग ते करतात, पण आपण थोडंसं कसं स्वतःहून लक्ष द्यायचं. थोडंसं त्यांच्याकडून बाय मिस्टेकली होऊन जातं, एखादी गोष्ट त्यांच्यात राहून जाते.
तर ते आपलं भाजी खराब व्हायला नको, किंवा कोणती गोष्ट सांगताना तुम्ही थोडंसं बारीक मुलांच्याकडे लक्ष ठेवत जावा. तर इथं आपलं तोपर्यंत फिश पूर्ण क्लीन करेपर्यंत पूर्ण मसाला छानपैकी कमी गॅसवरती भाजत आला होता. त्याच्यानंतर मी घरचा आपला कांदा लसूण मसाला टाकलेला. त्याच्यामध्ये तोही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. तुम्हाला तिखट हवी आहे की कमी तिखट हवी आहे. ॲक्च्युली फिश ना तिखटच थोडा छान लागतो, कमी तिखट मग तो खूप असं हे वाटतं. आम्हाला तर खूप याची भाजी फिशची भाजी तर तिखटच आवडते. त्याच्यानंतर मी हा मसाला 2 ते 3च मिनटं, जास्त नाही हे केला, 2 ते 3 मिनटंच मी तेलामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला. हे बघा किती छान तेल सुटलं आहे मसाल्याला. जास्त वेळ मी काही हे केलं नाही, कारण मसाल्याचा वास येत होता, कारण कमी तेल गरम असतं त्याच्यामुळं मसाला करपण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मी असे छानपैकी फिशचे तुकडे टाकले. तुमच्या लक्षात आलं असेल ही कोणती फिश आहे, कोणाकोणाला कळालं तर मी सांगते. ही फिश आहे सुरमई. आणि मग हे असे पीस टाकले त्याचे, आणि भाजी एकसारखी अशी मिक्स केली. मिक्स करताना पण थोडीशी काय करायचं, काळजी घ्यायची. का तर एवढ्या फास्टमध्ये फिश, कोणताही फिश असून द्या, 15 मिनटामध्येच त्याची भाजी रेडी होते, शिजतो. कारण फिशला जास्त वेळ काय बिलकुल लागत नाही. त्याच्यानंतर मी सर्व पीस इथं स्वच्छ करून टाकले. त्याच्यानंतर हे असं एकसारखं मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडीशी वरून कोथिंबीर ही टाकलेली आहे एकसारखे. आणि त्याच्यासाठी आता हे सर्व मिक्स केल्यावरती आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे झाकण, कारण हे आपलं हे 5 ते 10 मिनटामध्ये हे पूर्णपणे व्यवस्थित भाजी शिजून जाणार आहे. तर मी इथं झाकण ठेवलेलं, आणि इकडं मी कणिक भिजवून ठेवलेली. तर परी बोलली, मम्मा चपाती पण कर, मला भूक लागली आहे. इथं मी कणिक घेतलेली, तिला थोडं तेल लावून घेते आता, कारण मी अगोदर कधीच तेल लावत नाही, कारण मग कणिक अशी छान भिजली जात नाही. मी काय करते, पाणी लावूनच पूर्ण एकसारखं पीठ भिजवून घेते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला चपाती बनवायची आहे त्याच वेळेस मी थोडंसं तेल लावून पुन्हा एक जीवाची कणिक करत असते. त्याच्यानंतर मी इथं कणिक एकसारखी तेल लावून आता एकजीव करून घेतलेली आहे. तर परी सांगत होती मला, मम्मा मला भूक खूप लागली आहे, मी तुला हेल्प करते, मी चपाती करू लागू का, मी भाजू लागू का. मी म्हणलं नको नको, तर ते ऐकतच नव्हती. मम्मा तुझी तब्येत पण ठीक नाही आहे, तर मी तुला थोडीशी हेल्प करते, मला गोळे बनवायला जमतील. आणि ती हे फर्स्ट टाईमच करत होते, मी नको बोलले तरी पण ती करत होते. तिला जसे जमतील तसे ते मला गोळे बनवून देत होते. आणि इथं मी मग चपाती करायला घेतली. मुली असल्यावरती बघा आईची खूप काळजी घेतात, आणि सेम माझी मुलगी तशीच आहे, खूप गोड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला असं वाटतं आपण मम्माला हेल्प केली पाहिजे. आणि आमचं छोटं बाळ आहे, ते 9 महिन्याचं आहे आत्ता, म्हणजे आता त्याला 9वा महिना आत्ता लागलेला आहे. तर त्याच्यामुळं कसं होतं, मग ते सर्व कामं थोडी करायला, मॅनेज करायला खूप प्रॉब्लेम येतो. पण ती एवढी समजूतदार आहे. आता ती फक्त 4थीमध्ये आहे, पण तिला एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात. अधूनमधून भाजीकडे पण लक्ष द्यायचं. इथे बघा मी गोळे बनवत होते, तर माझ्या लक्षात आलं आपली भाजी म्हणजे पूर्ण हे 80% शिजलेलीच इथं. कारण मी जेव्हा मिक्स करत होते तेव्हा थोडे 1-2 पीस असे माझ्याकडून तुटलेले, तेव्हाच मला कळलं ही भाजी पूर्ण शिजलेली आहे. तरी पण पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं 5-10 मिनटं, कारण 5 मिनटासाठी. कारण काय होतं, एकसारखं वाफेमुळे जरासं थोडा 80% शिजलेले 20% छानपैकी शिजून जातील, म्हणून मी पुन्हा प्लेट ठेवली. आणि इथे छानपैकी चपाती परीसाठी बनवत होते. परी बघा
किती छान गोळी बनवते. तिला खूप स्वयंपाकाची आवड आहे. मलाही लहानपणापासून स्वयंपाक बनवायला खूप आवडतं. आणि मला असं म्हणजे कोणी काही सांगितलं की तुला काय करायला आवडेल, तर मला स्वयंपाक, आर्ट, क्राफ्ट हे असेच वेड आहे खूप. आणि ज्याच्यात जी गोष्ट आवडते त्याच्यात आपण नाही का ती जमते पण चांगली. आणि स्वयंपाकासाठी पण मला जास्त काही वेळ लागत नाही, एकदम पटपट स्वयंपाक हे होऊन जातो. पण फक्त मूड पाहिजे. मूड जर नसेल तर मग बनवूच वाटत नाही काही. असं तब्येत ठीक नव्हती, पण परी मला खरंच खूप मदत करत होती. थँक्यू सो मच परी, तू मला खूप त्या दिवशी हेल्प केलीस. तिने बघा मला इथं किती सुंदर आणि किती एवढे फास्ट बनवत होती गोळे. आणि एक छोटा एक मोठा तिच्याकडून होत होता. तुम्हाला पुढे पुढे कळलंच. एक चपाती मोठी होत होती मी केलेल्या, आणि तिनं बनवलेले थोडे थोडे छोटे पण गोळे होत होते. पण ठीक आहे, ती किमान ट्राय तरी करत होती, ती शिकत होती. तर अशा वेळेस मुलांना न रागवता आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे, समजून घेतलंही पाहिजे. आणि आपण असं काय करताना आपण म्हणतो मुलांना नको, हे नको करू, ते नको करू. तर असं नको करायला. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एक संधी द्या, त्यात थोडंसं काही करताना त्यांना शिकवा. भाजी आपण साफ करत असतो, हां त्यांची साईडला ठेवायला सांगायची साफ केल्यानंतर, पुन्हा आपण ती चेक करायची. कसे होतं अशानं काय होतं, मुलांना पण आवड निर्माण होती आणि मुलांना त्याच्यानंतर सवयही लागते ना. बघा इथे बघा ती परी कसे सुंदर असे गोळे बनवते. इथं मी चपातीही बनवत होते. आम्हाला काय जास्त चपाती ना, संध्याकाळची आम्हाला 7 चपाती खूप होतात तिघांसाठी. कारण मी भात काही बनवलाच नव्हता त्या दिवशी, राईस म्हणजे. कारण मी फक्त ह्याची अशी भाजी म्हणजे फिशची भाजी एकदम म्हणजे ग्रेव्हीमध्ये जास्त काही बनवलीच नव्हती. अगदी लसूण खोबरं आणि आपला तिखट मसाला, कांदा लसूण टाकून, हळद आणि मीठ एवढंच टाकून असं ते बनवलेलं. त्याच्यामुळं मग म्हणलं नकोच, राईस बनवायलाच नको. आणि त्या दिवशी दुपारी पण आम्ही फार लेट जेवलेलो, त्याच्यामुळे भूक पण अशी एवढी काही नव्हती. ॲक्च्युली आमचा चाललेला नुसता राईसच बनवायचा, पण परीला फिश खायचा होता त्याच्यामुळे आम्ही फिश बनवला. बघा किती छान अशी चपाती भाजलेली आहे. आणि आता असंच परी मला गोळे करून देत होते आणि मी चपाती बनवत होती. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? आता ह्याच्यावर खूप लोक म्हणतील अशी बनवली आहे, तशी बनवली आहे, हे असं नसतं बनवायचं. हो, सगळं मान्य आहे, सगळं ठीक आहे, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. पण त्या दिवशी माझी अजिबात तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी एकदम सिंपल पद्धतीने, मला शेअर पण करू वाटत नव्हते ॲक्च्युली ही, पण परीनं शूट केलेला ना अगोदरच फिशच्या शॉपमध्ये गेल्यावरती, तर मला असं वाटलं तर आता व्हिडिओ आहेच तर चला काय हरकत आहे मग आपण आता ह्या रेसिपीचा टाकायला. म्हणून मग मी हे केली, शेअर केली. आणि माझ्याकडे ॲक्च्युली लिंबू पण त्या दिवशी अवेलेबल नव्हतं, पण ठीक आहे मी हळद मीठ लावू शकले असते, पण मी म्हटलं जाऊन दे, ते परत मॅरिनेट करा, ते 15 मिनटं ठेवा, ऑलरेडी खूप लेट झालेला. मग असा विचार केला चला पटकन बनवून टाकूया, असं होतं. तर तुमच्याही घरी असं होतं का? तुमच्याही छोट्या मुली तुम्ही काय बनवत असताना अशा मध्ये मध्ये येतात का? नक्की मला कमेंट करून सांगा. कोणाकोणाच्या मुली तुम्हाला मदत करतात? माझी मुलगी खरंच मला खूप गोड आहे आणि मला खूप प्राऊड वाटतो. ती जशी मला इथे हेल्प करते तशी ते अभ्यासातही खूप खूप हुशार आहे. आणि
1-2 वर्ष झालं मला तिच्याकडं बिलकुल 1-1.5 वर्ष झालं स्टडी करायला बिलकुल तिला हेल्प काही करता येत नाही आहे आणि जास्त लक्षही देता येत नाही आहे राघवमुळे. तर ते सर्व काही ती स्वतः मॅनेज करते, स्वतः सेल्फ स्टडी करते. हां, जिथे कुठे तिला काही जमत नाही, जिथे कुठे तिला असं वाटतं की ही कन्सेप्ट मला स्कूलमध्ये मम्मा समजले नाही, तेवढी फक्त ती माझ्याकडून त्याची एरर काढून घेणार आणि पुन्हा ती तिचा स्वतः सेल्फ स्टडी करते. म्हणजे असं मलाच असं वाटतं की आपण तिच्यासाठी खूप कमी वेळ देतो आहे. पण काय होतं, घरामध्ये जर छोटं बाळ असेल ना, तर हे सर्व थोडंसं खरंच खूप कठीण आहे मॅनेज करणं. थोडासा त्रास होतो ह्या गोष्टीचा, पण ठीक आहे. जातील आता दिवस. आता झाला तो 9 महिन्याचा तर झालेला आहे. आता तो थोडंसं 2-3 महिने त्याला पूर्ण समजेपर्यंत, 1 वर्षाचं झाल्यानंतर आय होप की त्याला थोडंफार समजेल. आपण शांत बस बोललेलो किंवा दीदी स्टडी करते या गोष्टी कळाल्या तर. कारण तो काय करतो, ती कुठे स्टडी करायला बसले की त्याच्याबरोबर तिचे बुक्स ओढ तिला पूर्ण डिस्टर्ब करून ठेवतो. आणि तिला बेडरूममध्ये बसवलं तर त्याला तिथंच जायचं असतं. मग असं होऊन जातं. आणि असं तर होत नाही की तो झोपलाय आणि ती स्टडी करते. त्याची झोप पण फार कमी आहे असे. तर हे बघा, असंच आमचं परीचं आणि माझं स्वयंपाक चालू होता त्या दिवशीचा. म्हणजे मला खूप एवढं छान वाटलं की यार, किती मी नशीबवान आहे की मला एवढी सुंदर मुलगी देवाने दिली आहे. आणि तिला माहिती आहे, तुम्हाला सर्व गोष्टी तिला इंटरेस्ट असतो. आपण काही सांगितलं की तिचं लगेच उत्तर असतं, हां मम्मा मी करू का हे. म्हणजे मला तिचं ते खूप आवडतं की ती असं नाही कधी बोलत नाही, इंटरेस्टेड लगेच, हां मम्मा मी रेडी आहे, करते मी. हे बघा, तिनं छोटीशी इथे गोळी बनवलेली, पिठाचा गोळा छोटा बनवलेला. त्याच्यामुळे ही पोळी छोटी झालेली. तर मी तिला बोललं, तर तुला खायला मी हीच देणार. तर म्हणत होती, हां मम्मा मी हेच देणार. कारण काय होतं, तिच्या टिफिनसाठी मी बनवते रोजच्या. तर ती काय करते, ती मोठी एक पोळी तिला आवडत नाही. असं तिला एक मोठी पोळी पाहिली की ती म्हणते, मम्मा मला खाऊ वाटत नाही ते. मग तिला 2 छोट्या अशा पोळ्या द्यायला लागतात टिफिनसाठी. ती बोलली, मम्मा मला घरी पण अशा 2 छोट्या पोळ्या देत जा, मला एक पोळी काय अशी देत जाऊ नको तू. तर असं बघता बघता आमचा पूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला. ती मला बोलत होती, मम्मा मी लास्टची चपाती पण बनवते. पण म्हणलं, नको बेटा, मी बनवते. खरंच पण काय बोलायचं आता ह्या गोष्टीवर, मुलीचा आणि आईचा म्हणजे एक जो बॉन्ड आहे तो कसा पाहिजे, तर एक मैत्रिणीसारखा हवा. जी की, आणि काय होतं माहिती आहे, तुम्ही मुलींना जेव्हा आपण काही काम करतो, ज्यावेळेस मुली आपल्याला कामामध्ये मदत करतात, तेव्हा काय करायचं, मुलींबरोबर गप्पा मारायच्या. म्हणजे त्यांचं आपण एवढं बेस्ट फ्रेंड व्हायचं की त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, काय नाही, किंवा त्यांचं प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्याबरोबर असे ओपनमध्ये शेअर केली पाहिजे. असा बॉन्ड पाहिजे. म्हणजे कसं होतं, मुलांना पण सवय लागते की आपल्या आईबरोबर मम्मीबरोबर नाही का, किमान मुली आईबरोबर आपण सर्व गोष्टी शेअर केल्या की त्यांनाही रिलॅक्स फील होतं. आणि आपल्यालाही समजतं की आपली मुलगी नक्की कुठे चुकते, किंवा तिचं काही चुकतं आहे का, किंवा ते करते ते योग्य आहे का, हे आपल्याला समजून जातं. आणि मी तिच्याबरोबर पूर्ण वेळ गप्पाच मारत होते. ती मला सांगत होती, मम्मा स्कूलमध्ये हे असं झालं, स्कूलमध्ये टेस्ट झाली, मला हे समजलं नाही, हे ते. मग आपल्याला ह्याच्यातूनच बोलण्यातून तिच्या समजून गेलं, किंवा म्हणजे असं नेहमीच जातं की तिचा नक्की काय प्रॉब्लेम आहे, ती कशामध्ये कमी आहे, अभ्यासामध्ये किंवा बाकीचं फ्रेंड्समध्ये काय चालू आहे तिच्या,
काय नाही, ह्या सर्व गोष्टी कळत जातात आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक टाईम बेस्ट असतो माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी, की आम्ही इथं दोघी एकमेकींबरोबर खूप छान असा टाईम स्पेंड करत असतो. आणि किचन हे आमच्या दोघींसाठी खूप म्हणजे दोघे आम्ही खूप, तिलाही कुकची खूप आवड आहे आणि मलाही ती गोष्ट खूप आवड आहे. मीही तुम्हाला किचनमध्ये सतत दिसेल आणि तिलाही तेच आवडतं की मम्मा काय बनवते आणि मी नेक्स्ट टाईम मम्मा हे ट्राय करू का. तर असं बोलता बोलता माझा पूर्णपणे इथं स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर तुम्ही सर्वजण पण या जेवायला. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा आवडला हेही सांगा तुम्ही. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन कोणी असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंटही करू शकता. आणि माझं बोलताना थोडंफार काय बाय मिस्टेकली झालं असेल, चुकलं असेल एखादा शब्द, तर त्याबद्दलही मी क्षमा मागते. कारण कसं होतं आहे, नवीन आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती आहोत, तर थोडंसं बाय मिस्टेक आपल्याकडून थोड्याफार चुका होतातच. तरी ते बघा किती सुंदर असं मी भाजीचं पूर्ण ताटपरीसाठी रेडी करून ठेवलं होतं. किती सुंदर भाजी दिसते आणि चपाती, म्हणजे घरचं खाण्याचा तो आनंदच वेगळा. तर तुम्ही तुमचा एवढा अनमोल वेळ माझा ब्लॉग बघण्यासाठी दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.